रमा ज्या सोसायटीमध्ये राहत होती त्याच सोसायटीमध्ये तिच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहत होतं. त्या जोडप्याचा रमाला नेहमी हेवा वाटत असे. रमा तिच्या घरच्या गॅलरीमध्ये उभी राहायची तेव्हा त्या समोरच्या फ्लॅटमधील महिलेचा नवरा घरी येत असे तेव्हा त्याच्या हातात काही ना काही आपल्या बायकोसाठी असायचं. कधी गिफ्ट, कधी मोठं चॉकलेट तर कधी फुलं, असं काहीतरी न चुकता घेऊन यायचा. त्यामुळे त्याची बायको नेहमी खुश असायची. उलट रमाच्या घरी नव्याचे 9 दिवस संपले होते, पण त्या जोडप्याला खूप वर्ष होऊनसुद्धा त्यांचे प्रेम तसेच होते. एक दिवस तो मोठा बुके घेऊन येताना रमाला दिसला. तिने विचार केला त्याच्या बायकोचाच वाढदिवस असेल, पण सोसायटीच्या ग्रुपवर तर कोणाचेही असा मेसेज नव्हता. असा विचार करत असतानाच तिच्या घराची बेल वाजली. रमाने दार उघडले तर तिचा नवरा ऑफिसवरून आला होता. त्याला पाहून रमाने स्मित हास्य केले, पण त्याचे रमाकडे लक्षच नव्हते. तो रुमालाने घाम पुसत घरात आला आणि रमाला ऑर्डर सोडली, मला कडक कॉफी कर. तेव्हा रमा काही न बोलता स्वयंपाकघरात जाऊन कॉफी घेऊन येते. नवऱ्याला कॉफी देऊन त्याच्या बाजूला बसते, पण तो तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये बघत कॉफी पित असतो. रमा वाट पाहत होती की त्याचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि काहीतरी बोलेल, पण तसं काही घडलं नाही. त्याची कॉफी संपल्यावर तो उठला आणि रमाला म्हणाला, मी थोडा वेळ आराम करतो, जेवण झालं की मला उठव. असे बोलून तो बेडरूममध्ये निघून गेला. रमाला आपल्या नवऱ्याचा राग आला. ती त्याची तुलना समोरच्या शेजारणीच्या नवऱ्याबरोबर करू लागली. तिचा नवरा काय आणतो आणि यांना 2 शब्द बोलायला वेळ नाही. माझं नशीबच फुटकं, दुसरं काय, असा विचार नशिबाला दोष देत ती जगत होती. काही महिने असेच गेले. नंतर कोरोना नावाचा भयंकर आजार सर्वच ठिकाणी आला. त्यात आमची सोसायटी काही चुकली नाही. बघता बघता शेजारील जोडपे कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यांचा विचार करता करता रमालासुद्धा ताप येऊ लागला. टेस्ट केली तर तीसुद्धा पॉझिटिव्ह आली. म्हणून तिच्या नवऱ्याने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. पण डॉक्टरांनी सांगितले चांगली औषधे लागतील, ऑक्सिजनसुद्धा लागेल. हे ऐकून रमा घाबरली, कारण आता खर्चही खूप होणार. तिच्या नवऱ्याचा पगार तिला माहीत होता. एवढ्याशा पगारात एवढा खर्च कसा करणार? परंतु त्याने तिला धीर दिला. तू फक्त बरी हो. त्याच्या बोलण्यात तिला प्रेम आणि तिच्या विषयीची धडपड जाणवत होती. कधीही न पाहिलेले प्रेम तिला आज मात्र जाणवत होते. त्याचे 2 शब्द ऐकून रमा सुखावली. लगेच रमाच्या नवऱ्याने डॉक्टरांना सांगितले, तुम्हाला हवी ती ट्रीटमेंट माझ्या रमाला वाचवा, पण तिला बरं करा. पैशाची चिंता करू नका. लगेच काही रक्कम त्याने डिपॉझिट केली. डॉक्टरांनी योग्य उपचार करून रमाला हळूहळू बरं वाटू लागले. ती घरी आली तेव्हा तिने नवऱ्याला विचारले, तुम्ही पैशाची व्यवस्था कशी केलीत? तेव्हा तो म्हणाला, मी मेडिकल पॉलिसी काढली होती, सोबत काही सेव्हिंगसुद्धा केली होती. अशी काही इमर्जन्सी आली तर मी अगोदरच जमा करून ठेवली होती. आज तिचा नवरा तिच्यासोबत बसून गप्पा मारत होता. तिलाही खूप बरं वाटत होतं. हे सारं ऐकून तेवढ्यात दाराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर शेजारील महिलेचा नवरा हात जोडून विनंती करू लागला, माझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी मला मदत करा, मला पैशाची खूप गरज आहे. रमाच्या नवऱ्याने कसलाही विचार न करता आपल्याकडील पैसे त्याच्या हातात दिले. त्याने आभार मानले आणि निघून गेला. रमाने आपल्या नवऱ्याकडे पाहिले तर तो म्हणाला, तुझे हॉस्पिटलचे बिल भरून पैसे शिल्लक राहिले होते, ते त्यांना दिले. रमा विचार करू लागली, तिच्या नवऱ्याची दूरदृष्टी फक्त तिच्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी सुद्धा कामी आली. शेजारच्या घरात ते गिफ्ट, बुके धूळ खात पडलेले होते. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते. स्त्री आजचा आनंद बघत असते तर पुरुष भविष्याच्या काळजीने आज राबत असतो. स्त्री ही गुलाबाला जवळ करत असते, पुरुष मात्र त्या गुलाबाचे काटे टोचू नये म्हणून काळजी घेत असतो. हे वास्तव आहे. कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.